नमस्कार, मैं स्नेहा राउत। बीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। खास खबर पर एक नजर। भंडारा गोंदिया लोकसभा चुनाव में तिरोड़ा तहसील के अनेक ग्रामों में चुनाव प्रचार के दौरान प्रफुल्ल पटेल ने प्रचार सभा में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवार नाना पंचबुधे तथा अपनी कार्यशैली के बारे में भाषण में कहा तथा प्रफुल्ल पटेल से मिलने के लिए गांव के लोगों की भीड़ उमड़ने लगी। प्रफुल्ल पटेल यह राष्ट्रीय नेता है। भंडारा गोंदिया जिले की जनता सम्मान के साथ उन्होंने किए गए कार्यों के बारे में आज भी नहीं भूली है। प्रफुल्ल पटेल ने कहा कि नाना पंचबुधे यानी ऐसा समझिए कि जैसे मैं चुनाव लड़ रहा हूं। नाना पंचबुधे ने अपने भाषण में जनता को विश्वास दिलाया कि मैं भंडारा गोंदिया जिले के विकास के काम विश्वास पूर्वक करूंगा। येणाऱ्या 11 तारखेला देशाची लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्त प्रचार सभेमध्ये इथे उपस्थित सर्व मान्यवर मंच, सर्व माझे वडीलधारी मंडळी, बंधू, माता, भगिनी, तरुण मित्रांनो, या भागाच्या आणि आपल्या तिरोडा तालुका असो, जिल्हा असो, राज्य असो, देश असो, त्याच्या विविध जे काही समस्या आज आहे याच्याविषयी त्यांनी थोडीफार जानकारी दिली। मित्रांनो, ही निवडणूक पहिली तर देशाची आहे, दुसरी निवडणूक ही आहे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या भविष्य ठरवणारी निवडणूक, आणि तिसरी गोष्ट ही आहे की तुमची निवडणूक आहे, कारण उद्याचा दिवस तुमच्या आणि तुमच्या भावी पिढीच्या कसा असावा ही त्याची ही निवडणूक आहे। आम्ही खूप वर्षापासून काम करतोय। मनोहरभाई पटेल 1946 मध्ये गोंदिया नगरपालिकाचे अध्यक्ष झाले, नंतर आमदार झाले। त्यांना तिरोडाशी काय संबंध होता म्हणजे मतासाठी, पण कॉलेज काढले, शिक्षण संस्था सुरू केली, बागच्या पाणी आणलं, इटियाडो सारखा मोरगाव जुनी तालुक्यामध्ये धरण बांधला, सिरपूर, काली सराड सारखे धरण सालेकसा आणि देवळी तालुक्यामध्ये बांधले। त्यांच्या मनामध्ये होता की माझा जिल्हा विकसित झाला पाहिजे, शिक्षित झाला पाहिजे, सिंचित झाला पाहिजे, आणि त्याच्यानंतर आम्ही मागील 29 वर्षापासून मी खासदार म्हणून काम करतो। 10 वर्ष देशाच्या मंत्रिमंडळात काम केलं। आज 2019 आहे। मनोहरभाई पटेलांनी 46 मध्ये सुरू केला, आज 2019 आहे। 73 वर्षाचा हा मधला काळ आहे, आणि 73 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला चांगलं ओळखलं की नाही ओळखलं, की अजून तुम्हाला आमची अजून परीक्षा घ्यायची आहे, कारण खूप तुम्ही लोक आम्हाला प्रेम करतात, खूप चाहतात। भाईजी 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 बिना होता ही नहीं। भाईजी आप आगे बढ़ो, भाईजी आगे बढ़ते हैं, पीछे देखा सब खाली है। प्यार बहुत करते हो, वोट नहीं देते या कम देते, सच्ची बात है। मला पण हे या गोष्टीचा दुःख होतो, असं नाही आहे समजा तुम्ही। इलेक्शन येते जाते, पडलो तरी प्रफुल्ल पटेल हलका नाही होत। प्रफुल्ल पटेलांच्या आपला काही ना काही स्थान होऊन जाते, पण त्याचबरोबर भंडारा जिल्ह्याच्या, गोंदिया जिल्ह्याच्या नुकसान होतो, ही पण विसरता कामा नये। ही महत्वाची गोष्ट आहे, म्हणून सांगितलं की ही निवडणूक फक्त ही देशाची, लोकसभेची याची तिथपर्यंत मर्यादित नाही आहे। ही निवडणूक तुमच्या हिताची आहे, तुमच्या भविष्याची आहे, तुमच्या मुलाबाळांची आहे। बीजेपी वाले आहे, कोणी आहे, हे आहे, ते आहे, सबको लगा मेरे को प्रफुल्ल भाई इस बार तुम नहीं लड़ना चाहिए। सगळ्यांची इच्छा होती, भाईजी नाही, भाईजी तुम्ही उभे राहिले पाहिजे, भाईजी तुम्ही नाही राहिले तर वर्षा पटेलांना उभा करा, हे सगळे म्हणत होते। भाईजीची पण अजून 3-3.25 वर्ष राज्यसभेची बाकी होती, आणि आमचा काही घरगुती धंदा नाही आहे की मी पण नाही तर माझी पत्नी हे ते, असं आम्ही नाही, आम्ही सेवासाठी हो। पण तुमच्या असलेला प्रेम याची पण मला जाणीव आहे। या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये खासदार कोणी बनला, आमदार कोणी बनला, मंत्री कोणी बनला, पण मलाही माहित आहे की सर्वात जबाबदार व्यक्ती या जिल्ह्यामध्ये प्रफुल्ल पटेलच आहे, आणि त्यामुळे
मी माझी जबाबदारीचाही भान ठेवतो आणि म्हणून आम्ही आमच्या सोबत एक काम करणारा एक व्यक्ती आम्हाला जोडीदार म्हणून मिळेल, नानाभाऊ पंचबुधे यांना या भागाची आम्ही उमेदवारी दिली आहे. हे नानाभाऊ एकटे उभे आहे असं नको समजा. नानाभाऊला वोट दिलं म्हणजे प्रफुल्ल पटेलांनाच वोट दिलं. प्रफुल्ल पटेलांना वोट दिलं म्हणजे तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी दिलं. मी काय घेऊन जाणार आहे इकडून? जे काय असेल माझी क्षमता आहे ते आपल्या साठीच वापरणार आहे ना, की मी माझ्यासाठी तो नाही वापरत. म्हणून 73 वर्षाचं मी सांगितलं की 73 वर्षामध्ये आम्हाला ओळखलं की नाही ओळखलं, की अजून परीक्षा घेत राहायची. आता नको, प्रयोगही नको. या 5 वर्षामध्ये आपला तो नुकसान झालंच. देशामध्ये पण काय झालं, नरेंद्र मोदी आले, सगळ्यांना वाटलं अरे बाबा मोदी आएगा कुछ नया कुछ होगा. चलो अच्छी बात है. 15 लाख रुपए दूंगा सबको, पैसा लाऊंगा, इधर से लाऊंगा उधर से लाऊंगा. ये सब पोट्टे पट्टे, वाह वाह नरेंद्र मोदी 15 लाख देगा, 15 लाख देगा. फिर आपको बोला जनधनचा खाता लवकर उघडा. सगळ्यांनी आपापले खिशातले 500,000 रुपये टाकले आणि जनधनचे खाते उघडले. आणि 5 वर्षाच्या नंतर आता मी तुम्हाला विचारत आहे की ते जनधनचे खाते आहे की ठणठणचे खाते आहे? मला सांगा हो. गेले ना आता 15 लाख. कालच मला कोणी सांगितलं होतं, मी काल होतो, कुठे होतो मी, भंडारा जवळ, तर ते म्हणले की 15 लाख आले भाऊ, आता येतील तुमच्याकडे. आता थोडे दिवसच आहे, आता येणारच आहे 15 लाख तुम्हाला. काय म्हणतात, कोणाला खोटा बोलतात हे पोट्टे पाट्टे सब. पिछले चुनाव में मोदी मोदी 2 करोड़ लोगों को नौकरी हर साल मिलेगी. हाँ मोदी ले, अभी मोदी सबको नौकरी मिल गई. क्या मोदी मोदी करते हो, और टीवी में बोलता है और मोदी, या हम तुम्हारे सामने खड़े, हम तुम्हारे को, हम पे भरोसा नहीं है क्या? मोदी वो टीवी पे बोलता है, हम तो तुम्हारे सामने बोलते हैं ना. काम पड़ेगा, आधी रात को चिंता होगी तो हमको होगी कि उसको होगी? आणि काय केलं 5 वर्षामध्ये? गरीब लोकांचा अनाज काढून घेतला, साखर काढून घेतली, राखेल काढून घेतला, बरोबर. MREGS चे 2-2 वर्षाचे चुकारे नाही झाले. MREGS आता समोर जाताना बंदच झाली समजा, काही म्हणायला हरकत नाही. तुमच्या गावाचे पैसे काढून घेतले, तुमचे सर्व शिक्षा अभियानचे पैसे बंद, NRHM चे पैसे बंद, BRGF चे पैसे बंद, नक्षलचे पैसे बंद, 30-54, 50-54 सगळे बंद, बरोबर. मग सर्व शिक्षा सगळंच बंद. मग काय तुम्ही आता म्हणतात अनाज बंद, हे बंद, ते बंद, MREGS बंद, निराधारचे पैसे नाही, OBC चे स्कॉलरशिप नाही. मग देऊन देऊन काय दिलं तुम्हाला सांगा हो. मला विचारायचं ना, मेरे को भी तो अधिकार है ना पूछने का. पिछले वक्त धान को 3,000 रुपये तक भाव मिलता था, तब ये बीजेपी वाले बोलते थे 4,000 रुपया होना. आप लोगों ने बीजेपी किया, 3,000 का 4,000 नहीं, 3,000 का 2,000 कर दिया. गिनती जल्दी होती ना, 3 गिनने को टाइम लगता है, 2 जल्दी होता है, इसलिए 2,000 की. नोट भी कम गिनना पड़ता है ना, इसलिए टाइम तुम्हारा बचे, इसलिए 2,000 रुपया भाव. अभी बोनस हमने शुरू किया था उस टाइम. क्या किया इन लोगों ने? अभी पहले साल बोनस भी नहीं दिया, 2 साल बीच में बोनस दिया. इस साल बोनस नहीं मिलने वाला था. अक्टूबर में कटाई होती है, अक्टूबर नवंबर में, तब तो नहीं था ना. ये तो अभी चुनाव आया, इसलिए चुनाव का जुमला, चुनाव के सीजन में आप लोगों को 15 दिन में कुछ फुसला देना, वोट ले लेना, बाद में कहां का बोनस. 500 रुपया बोनस अभी 15 दिन पहले चुनाव के जारी किया. किसको मिला? अरे अक्टूबर नवंबर में देते तो किसान तय करता कि मेरे को 1740 प्लस 500 रुपया बोनस, मुझे किसको माल बेचना नहीं बेचना वो किसान तय करता. अब किसको मिलने वाला है बोनस? व्यापारी को, बराबर. तो ये व्यापारी की सरकार है या
किसानों की सरकार। बोल दिया 6,000 रुपया किसान को हेक्टेयर में हम देंगे, बराबर। अभी बोला ना प्रधानमंत्री ने, किसान को हम 6,000 रुपया देंगे, तो आएगा भी नहीं। तो चुनाव के लिए था ना, 6,000 बोल दिया, 2,000 रुपये। तो त्यामुळे तुम्हाला हे लोक अशीच काही ना काही इलेक्शनच्या काळात काही नवीन नवीन पिल्लू सोडतील आणि वोट मागायचा प्रयत्न करतील। तुम्हाला विचार करायचा, विकास कोणी केला? हे धापेवाला काय मोदींनी आणली? बीजेपी वाल्यांनी आणली? अदानी काय त्यांनी आणला? हे काय तुमच्या खळबंदामध्ये पाणी काय त्यांनी टाकलं? इथला पूल त्यांनी काय बांधलं? हे जसं भगतजी म्हणत होते 70 वर्षामध्ये काहीच नाही झालं असं हे ते सांगतात। कल कपड़े भी तो आप तो कल 5 साल में पहनने लगे, पहले कपड़े भी कहाँ थे आपके पास? ये तो मोदी आया तब कपड़े पहने आपने, पहले तो कुछ सब भूखे प्यासे थे। ये सब अभी हो रहा है, फोन लाइट कुछ नहीं था पहले, 5 साल में सब बदल गया। ऐसा बताते ना लोग कि 70 साल में कुछ नहीं हुआ, कांग्रेस के 70 साल में कुछ नहीं हुआ, जो हो रहा है हम कर रहे हैं, हम देश को बढ़ा रहे हैं। वाह वाह वाह, चलो मोदी जी आगे। इसीलिए आपको बोलता हूं कि रोज नई नई पुड़िया छोड़ते, कुछ नहीं, अनाज नहीं, कुछ नहीं। अभी आप लोगों को नौकरियां बोल दिया, 2 करोड़ लोगों को रोजगार। महाराष्ट्र में 5 साल में 1 नौकर भर्ती नहीं हुई, 1 नहीं। फिर हमारे बच्चे पढ़ लिख के कहां जाएंगे, कहां नौकरी ढूंढेंगे? ये तो अदानी आया तो थोड़े बहुत लोगों को जो भी काम मिला, अगर ये ना हो तो आपके बच्चे, और फिर भी इतनी बड़ी लोक संख्या में कितने और ज्यादा लोगों को नौकरी की जरूरत है। मैं BHEL का कारखाना साकोली के पास मैं ला रहा था, काम शुरू हो गया, हजारों लोगों को वहां भी काम मिलता, हमारे यहाँ के भी बच्चे जाते, लेकिन मैं गया, बेल भी चले। और ये सब इनकी नीति है, कुछ नहीं किया, लोगों को बहला के फुसला के। आज गरीब को मदद नहीं, युवक बेरोजगार को मदद नहीं, मुद्रा में दूंगा पैसा, इसमें दूंगा, ये दूंगा। कौन सा किसको पैसा मिल रहा है, कितनी परेशानी है, क्या बच्चों की भविष्य की बात है। महंगाई का आलम, सब सस्ता है, सब सस्ता है। पेट्रोल डीजल पे कितना टैक्स है मालूम है? एक हंडी जो आपकी है, 1000 रुपए की हंडी है, 600 रुपया उसके पीछे टैक्स है। 80 रुपए का पेट्रोल है, उसमें 35 रुपया टैक्स है, डीजल में 35 रुपया टैक्स है। आज ये आपको लगता होगा कि हम तो कुछ टैक्स भरते ही नहीं है, हमको कौन सा लग रहा है, पर रोज तुम्हारे से कितने पैसे वसूल हो रहे हैं ये आप लोगों ने सोचा नहीं। लाखों करोड़ रुपया वो पैसा सरकार में जमा होता है, लेकिन वो पैसा आज कौन से माध्यम से आपके पास आ रहा है, मुझे एक नाम भी, एक आइटम भी बताओ। पैसा सरकार के पास जा रहा है, लेकिन जनता के पास वापस नहीं आता है, सब चीजों में। और इसी वजह से मैं आपको कहता हूं कि आगे आने वाले दिनों में किसानों को भी मैं कहूंगा कि 2500 रुपया हम धान का दाम दिए बिना रहेंगे नहीं, और ऊपर से बोनस भी देने का काम। अभी कांग्रेस के नेता राहुल गांधी ने परसों जो जाहिरात किया है, उसका भी अमल हम करके दिखाएंगे कि जो 20% इस देश के गरीब कुटुंब है, जिनकी आमदनी 1,44,000 म्हणजे महीने की 12,000 से कम है, उनको 6,000 रुपया सरकार से मिलेगा। ये घोषणा जो कांग्रेस ने की है, उसकी भी अमल बजावनी करने का काम हम लोग करेंगे। ये बात भी मैं आप लोगों को कहना चाहता हूं। कौन सी बात होती है, किस तरह से, किस दिशा में हम लोग जा रहे हैं, इसका भी आपको हमको सोचना पड़ेगा। आज मोदी जी को चुनाव आ गया है, कहीं पाकिस्तान याद आता है, कहीं अंतरिक्ष में। परसों टीव्ही में आ रहा था मोदीजीच्या, काय 11:15 ते 12च्या मध्ये तुम्ही टीव्हीच्या समोर बसा, काहीतरी मोठी घोषणा होणार आहे।
मैं भी बैठ गया सामने टीवी के। मैं बोला मोदी जी अब टीवी में से छलांग निकाल के बाहर निकलेंगे। एक रॉकेट छोड़ दिया, तो रॉकेट तूने छोड़ा है कि इस देश के वैज्ञानिकों ने छोड़ा? और ये कोई कल बन गया? वो कोई इतने साल से चल रही है ये योजना। अंतरिक्ष में अब लड़ाई करूंगा। अभी अंतरिक्ष किसने देखा भैया? बस तू जा, अभी चांद और सितारों के पास तुम ही रहो। हमको हमारे यहाँ कल्टी में रहने दो, हमारा भविष्य हमको बनाने दो। और इसीलिए आप लोगों को कहता हूं, सब लोगों को परेशान कर दिया, किसी के साथ नहीं है। सभी जाति धर्म ये वो। अभी जाति धर्म का भी मैं कहता हूं, डॉक्टर के पास जाते हो तो जाति धर्म पूछते हो क्या? कि तब भी पूछते हो क्या आपला है मग तभी अपन लगाएंगे इंजेक्शन? अपनों से नहीं तो तुम्ही बोलेगा तुकडोजी महाराज नंतरच आम्ही लावणार, असं तर नाही ना। मग आम्ही विकासचे डॉक्टर आहोत। मग आमची तुम्ही का म्हणजे परीक्षा घेतात? विकासच्या डॉक्टरकडे जातपात पाहायची नसते, हे तुम्हाला मी आवर्जून सांगते। प्रफुल्ल पटेल म्हणजे विकासचा डॉक्टर आहे, हे काही जातीपातीचा डॉक्टर नाही आहे, हे तुमच्या भविष्य घडवण्याचा डॉक्टर आहे। आम्ही काम करा, पण दुसऱ्यांना जे चांगले काम करतात त्यांनाही विचार करा आणि त्यांना साथ द्या, ही माझी तुम्हाला आवर्जून सल्ला आहे। आणि म्हणून येणाऱ्या 11 तारखेला आपल्या सगळ्यांच्या, आपल्या तालुक्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या भलेसाठी तुम्ही लोक आम्हाला नानाभाऊच्या माध्यमातून तुम्ही मदत करा, ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आज इथे आलेलो आहे।